भाऊ सकाळी भाऊसाहेब आंबेडकरांनी आपल्याला पाठिंबा दिला, त्याविषयी तुमच्याशी आधी काही चर्चा झाली का त्या संदर्भात? नाही, त्यांचं माझ्याबद्दल चांगलं मत झालं. त्यांना असं वाटलं की राजभाऊ सारख्या एका कष्टाळू जो 5:30ला उठतो, 6 वाजल्यापासून काम करतो, सगळे 1 नंबरचे धंदे चांगल्या पद्धतीने करतो, व्यवसाय करतो, अत्यंत 4000 कोटीचा निधी आणलाय, सगळ्या देवाधर्माचा नाद असलेला माणूस आहे, अशा माणसाला पाठिंबा द्यावून त्यांची भावना बदलली. त्यांना जे काय त्यांच्याकडनं काय कृत्य करून घेतलं होतं त्याच्या बाबतीमध्ये काय वाटलं असं, माझी माया आली असेल म्हणून मला पाठिंबा दिला. आगामी निवडणुकासाठी तुमच्या सोबत राहणार का असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी स्वागतच करणार ना. शेवटी त्याही व्यक्तीने आता त्यांचं काय, त्यांचा स्वभाव तरकटी, लगे काय गोष्टी त्यांना कोणी बोललं थोडं राग लवकर येतो, आणि काही ठिकाणी थोडं आम्ही मिळून काही ठिकाणी काम केलं. त्यांचा पण उद्देश एकच होता, माझा पण. आता जी काय दादागिरी गुंडगिरी होती त्यांनी पण पूर्वी बोलले ती थांबवावी, ही आमच्या उद्देशाने आम्ही काम करतो. आणि त्यांच्या बाबतीमध्ये पण काय जुन्या काळामध्ये काय घटनाक्रम घडला किंवा त्यांच्या माध्यमातून माझ्यासारख्याची पण चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला. मला 307चे गुन्हे माझ्यावरती खोटे दाखल केले, माझ्यावरती 4 वेळेस हल्ले केले, असे प्रकार फार केले. तर आता मात्र एवढं की दहशत आहे, कुठं काय कशाचं काय यांची जाय ना पोलीस स्टेशनला लोक दहशत. पहिलं 307चं तर आठवड्यात तुमच्याच पेपरला यायचं, आठवड्यात एकदा, फारशी संवेदनशील 307 अमुक तमुक अन्याय त्याच्यात. आता तसं काही राहिलेलं नाही. आणि नक्कीच भाऊसाहेबांना माझ्याबद्दल प्रेम व्यक्त झालेलं त्यांनी तुमच्या माध्यमातून केलं.